एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या मराठी माणसानं आज भारताला 2025चा वुमन्स वर्ल्ड कप जिंकून दिलाय। 90 वर्षांच्या रणजी हिस्ट्रीमध्ये सेकंड हायेस्ट एव्हर रन गेटर, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 11,000हून अधिक रन म्हणून त्या काळी त्यांना द नेक्स्ट सचिन तेंडुलकर असं म्हटलं जायचं। हा तो काळ होता जेव्हा भारतीय संघामध्ये व्ही.एस. लक्ष्मण, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांसारखे लेजेंड्स असायचे। अमोल मुजुमदार डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन बनवत राहिले पण तरीही त्यांचं सिलेक्शन इंडियन टीम मध्ये झालेलं नाही। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी स्कूल क्रिकेटमध्ये 664 रनांची वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशिप बनवली। तेव्हा अमोल मुजुमदारही पॅडअप करून बसले होते पण त्यांची बॅटिंग ही कधी आलीच नाही। 2002 मध्ये त्यांनी निवृत्तीचा विचार केला पण तरीही ते 2014 पर्यंत खेळत राहिले। शेवटी क्रिकेटच्या या राजकारणाला कंटाळून आणि 22 वर्ष वाट पाहून त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला। 2023 मध्ये ते भारतीय महिला टीमचे हेड कोच बनले। त्यावेळी त्यांच्यावरती खूप टीका झाल्या की एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्या व्यक्तीला तुम्ही इंडियन टीमचं हेड कोच कसं बनवलं, आणि आज याच व्यक्तीनं आपल्या भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलाय। ज्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण होत नसतात तीच लोक दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात। याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच नॉलेजेबल कॉन्टेंट साठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।